तर आमच्यासारखे स्पष्ट बोलणारे कुठे आहे सध्या? कुणाला कोण भेटते याच्यापेक्षा आखरी पक्षीय भूमिका काय त्या महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यामुळं आंदोलन अधिक पेट घेत आहे. का पण का स्पष्टपणे का नाही बोलू शकत? सत्ताधारी किती आहे, मतं भेटणार नाही. आपण स्पष्ट बोललो तर आमच्यासारखे स्पष्ट बोलणारे कुठे आहे सध्या? म्हणजे मग मराठा समाजाला आरक्षण नाही कधीच मिळणार नाही का? मला असं वाटतं का दोन गोष्टी आहे. एक तर मराठा हा कोण आहे आणि दुसरी गोष्ट आहे ते स्पष्ट केलं पाहिजे. विरोधकांनी सुद्धा हे सांगितलं पाहिजे की मराठा हा व्यापारी आहे, एसटी आहे का एससी आहे, ते एकदा स्पष्ट होऊ दे. नंतर तो जर मराठामधून तुम्ही आरक्षण देतो म्हणता तर जे मराठा म्हणून आरक्षण देतं तर ते किती वर्ष टिकणार आहे? सगळे लोक ओबीसीचे नेते किंवा सगळे नेते किंवा पक्ष हे म्हणतात का मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे पण ओबीसीला धक्का न लागता. मग ओबीसीमधून आरक्षण द्यायचं नाही आणि मराठा आरक्षण टिकणार नाही तर यामध्ये त्या समाजानं काय करावं हा मुळात प्रश्न आहे. आणि मग तो गरीब आहे का नाही आहे हे एकदा तपासा डबल. ते शिंदे समितीने तपासलं, त्याच्यात सांगितलं का ते गरीब आहे. मग गरीब आहे तर आरक्षणाचे ते हकदार आहे. आता ओबीसीमध्ये गेले तर धक्का लागतं आणि मराठा म्हणून दिलं तर ते टिकत नाही. तर अशा वेळेस काय करायचं हा प्रश्न आहे. विरोधक असं म्हणतात की मंत्रिमंडळात सरकारमध्येच दोन मतप्रवाह आहेत. काही मंत्री ओबीसींना भेटतात, काही मंत्री मराठ्यांना जाऊन भेटतात. तर मग आरक्षण कसं भेटणार? मला असं हा कसं आहे का कुणाला कोण भेटते याच्यापेक्षा आखरी पक्षीय भूमिका काय त्या महत्त्वाच्या आहे. विरोधी पक्ष पण स्पष्ट करत नाही आणि सत्ताधारी पण पाहिजे ते स्पष्ट करत नाही. आणि सत्ताधारीमध्ये सुद्धा दोन गट आहे. त्याच्यामुळं हा मोठा पेच सरकारसमोर आला. काय होतं आहे, पारदर्शकता संपलेली आहे आणि किंतु परंतुमध्ये हे प्रश्न जातात. त्याच्यामुळं मोठी अडचण होतं आणि सरकार अशा नाजूक वेळेस, कारण नाही म्हटलं तरी 10-15 हजार मताचा ओबीसीच्या बाजूनं बोललो तर तरी 10-15 हजार मताचा फरक पडतं. मराठ्यांच्या बाजूनं बोललो तरी फरक पडतं. एकटा बच्चू कडू आहे, हम कुछ फिकर करते नाही. बरं, तुम्ही सकाळी एक तरुणांच्या प्रश्नावरती घेऊन एक आंदोलन केलं होतं. तुम्हाला आंदोलन सुरूच झालं नाही पण ताब्यात घेतलं, तुमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दडपशाही होते असं वाटतं का? कारण तुम्ही दडपशाही वगैरे आम्ही जुगार खेळणार होतो तिथं. मला एक सांगा, पत्ते मोबाईलमध्ये डिजिटलनं पत्ते खेळलो तर तो गुन्हा होत नाही आणि ऑफलाईन पत्ते खेळलो तर गुन्हा होतं. काय हास्यास्पद आहे. म्हणजे किती मूर्ख बनवल्या जातं. तुम्ही सांगा, तुम्ही जर पत्ते ऑफलाईन इथं 4 जण खेळले तर हा गुन्हा होते आणि लाखो लोक ऑनलाईन पत्ते खेळतं एक्का बादशाह तिरी, ते गुन्हा ठरतंय. तर हे न समजणे की बात आहे. राजकारणी लोक असे का वागतात याचं खरं तर नवल वाटते. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. मंत्रिमंडळातील एक मंत्री आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणतंही कंत्राट न देता एका कंपनीला 2000 कोटींची कामं जी आहेत ती दिलेली आहेत. सरकारनामाने इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यामध्ये ती माहिती समोर आली आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा देखील भाग आहे अशी देखील माहिती समोर येते. तुम्ही कसं पाहता याकडे? याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून त्या सगळ्या गोष्टी झाल्या अशी देखील माहिती समोर येते. नाही, असं होणार नाही. बगर कंत्राट शिवाय कोणाला ठेका जाणं आणि एवढ्या मोठ्या रकमेचा, मला वाटतं तुमच्या एकतर माहिती तुमच्याकडे चुकीची असू शकतं आणि खरी असेल तर मंत्र्यालय अंदर टाकलं पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.